तुषार आणि प्रवीण ही जोडी आपल्याला पाहायला मिळते ओपनिंगला आलेली। चला लवकरात लवकर सामना सुरू करायचे, जास्त अवधी घेऊ नका, रिक्वेस्ट करतोय लवकरात लवकर सामना सुरू होणं अनिवार्य असेल। यानंतर होणारी मॅच श्री गणेश बिरवाडी कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी दोन्ही टीमच्या कॅप्टननी उपस्थिती दाखवायची आहे। मॅन ऑफ द मॅच दिशेला आपण वळतोय, राहुल असेल मॅन ऑफ द मॅच। दोन षटकार एक चौकार। या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके भाऊ यांच्या माध्यमातून आपण मॅन ऑफ द मॅच राहुलला देणार आहोत दर्शन 11 दळखन साठी। चंद्रकांत दादा कोरडे यांच्या माध्यमातून आपण मॅन ऑफ द मॅच देतोय। गोलंदाज तयार संतोष आपल्याला पाहायला मिळतील, पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतोय। संतोष यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे, दिन मोर दॅन 45 इयर्स त्यांची एज आहे आणि हरिओम क्रिकेट संघ शहापूरसाठी अनेक वर्ष ओपनिंग गोलंदाजी ज्या गोलंदाजाने केली असे संतोष आपल्याला पाहायला मिळतील। पहिल्या मॅच मध्ये देखील अवघ्या 4 धावांचं षटक आणि या मॅच मध्ये देखील पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतोय, चांगली गोलंदाजी होती। यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतील। गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्क वरती, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतील। अजून एक डॉट बॉल, बॅक टू बॅक 3 डॉट बॉल ची मात्र आपल्याला पाहायला मिळतात। काय गोलंदाजी होतीये, मी उल्लेख करत होतो पुराणा पका चावल आणि त्यांच्या माध्यमातून तशीच गोलंदाजी होती, अनुभवाची शिदोरी जी मात्र मिळतीये। मुलांनो खाली राहू नका, स्टेज वरती या सगळ्यांनी, अरे पायांना भाजेल त्यामुळे रिक्वेस्ट या स्टेज वरती, आपली स्पर्धा आहे त्यामुळे यायचं स्टेज वरती, हरकत नाही काही। मी पहिल्यांदा अशी स्पर्धा बघतोय भाऊ दादा ज्यामध्ये इतके सारे पोरं पाहायला मिळतात, मुलंही देवघरची पोरं आपण म्हणतो आणि इथे आपण पाहतोय दरम्यान पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो, बॅक टू बॅक 4 डॉट बॉल पाहायला मिळतील आणि भाऊ दादा फरडे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल चिमुकल्यांसाठी थंडा आपल्याला पाहायला मिळेल। छोट्या पोरांनो या सगळ्यांनी या अजून एक चांगला चेंडू, मात्र चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये, 4 चेंडू डॉट बॉल, 5व्या चेंडूवरती सिंगल पाहायला मिळते। कसले पळत पळत आलेत बाबा, थोडासा कॅमेरा इथे रोल करायचंय। आपण पाहू शकता व्यासपीठावरती आणि टॉस्का बॉस कक्षामध्ये अशी मात्र आपण मॅन ऑफ द मॅच देतोय। अप्रतिम कामगिरी राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळाली। दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते, 5 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च केली आहे। संतोष पाहायला मिळतील, बॉलिंग मार्क वरती तयार होतात। अजून एक चांगला चेंडू, इथे डॉट बॉलची समाप्ती। अशा रीतीने षटक क्रमांक पहिलं कंप्लीट, 3 मिनिटांचा अवधी पहिल्या षटकासाठी लागलाय। वेल बॉल, लवकरात लवकर गोलंदाजांनी पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती यायचे, जास्त अवधी घेऊ नका कारण आपल्याला अजूनही 7 सामने कव्हर करायचे। रिक्वेस्ट असेल अजून आपल्याला 7 सामने कव्हर करायचे, सो लवकरात लवकर गोलंदाजाने बॉलिंग मार्क वरती यायचे। ओव्हर नंबर पहिली कंप्लीट, 1 धाव, धाव फलकावरती पाहायला मिळेल। बरोबर जर विचार केला तर 2 वाजून 7 मिनिटांनी ही मॅच सुरू झाली आणि 2 वाजून 11 मिनिटं झाले, 4 मिनिटं जे मात्र पहिल्या षटकासाठी लागले, त्या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची। गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती, इंडिव्हिज्युअल पहिलं आणि टीम साठी दुसरं ओव्हर घेऊन सुनील येतात। मात्र सुनील यांच्या माध्यमातून कशी कामगिरी होतीये हे पाहणं महत्वाचं असेल। पहिल्या 6 मॅचेस मध्ये डिफेंड करणारा संघ जिंकलाय, मात्र या मॅच मध्ये काय होईल येणारी वेळ आपल्याला सांगू जाईल। मित्रांनो जास्त अवधी घेऊ नका,
4 मिनिटांपेक्षा जास्त अवधी झालेला आहे. आता 5वा मिनिट सुरू झालेला आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करू शकले नाहीत, मात्र फेकी इथे खराब होती आहे. तोपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल पुढे जात असताना 2 धावा फलकावरती. 2 रन ऑन दी स्कोर कार्ड. इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये शॉट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल कव्हर पॉइंट असेल, शॉट मध्ये एक्स्ट्रा कव्हर असेल, शॉट मध्ये मिड विकेट पाहायला मिळेल, मिड ऑन पाहायला मिळतो, डीप मध्ये स्क्वेअर लेग असेल, डीप मध्ये आपल्याला लॉंग ऑन पाहायला मिळतो, डीप मध्ये आपल्याला एक्स्ट्रा कव्हर देखील पाहायला मिळतो, लॉंग ऑफ देखील पाहायला मिळेल आणि एक आय थिंक काऊ कॉर्नर मध्ये खेळाडू डीप मध्ये पाहायला मिळेल. यावेळेस मिस स्टॅम्प स्ट्रोक. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील, मात्र जजमेंट चांगलं होतं, चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि अशा परिस्थितीमध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात 2 धावा. 2 धावेच्या मदतीने 4 धावा धावफलकावरती असतील. यानंतर होणारी मॅच श्री गणेश क्रिकेट संघ बीरवाडी आणि त्यांचे विपक्ष फाईट करणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी. दोन्ही टीम्स लवकरात लवकर कॅप्टनला पाठवायचे मिड इनिंग्स मध्ये. नाणेफेकीचा कौल करणार होता, दुसरा पुकार आपल्याला केला जातोय. 4 धावा. यावेळेस मोठा फटका अप्रतिम, चेंडू सीमा पार चाललाय, हा लांबच लांब दूरच दूर षटकार. सगळी लायचीच आहेत का पोरं? क्या बात आहे. मग इतके दिवस का नव्हते? आता 3रा दिवस आलाय, मॅच सुरू आहे. यावेळेस नो चेंडू पंचांनी घोषित केलाय. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. कॅच कंप्लीट. फ्री हिटचा चेंडू होता, सॉरी नो बॉल होता आणि त्यामुळे जर पाहायला गेलं तर पुढील चेंडू फ्री हिट असेल. नो+2 एकंदरीत 3 धावा टीमच्या, नो+1 एकंदरीत 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला 12 या आकड्यावरती. इथून 40 धावांपर्यंत धावसंख्येने मजल मारली तर सामन्याला कलाटणी मिळू शकेल. अय पोरांनो, भांडू नका गा, काटे इथं बाजूलाच आहेत, भांडायचं नाही, लाड सगळ्यांचे चालतील. भारत धावफलकावरती पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॉलिंग मार्क वरती सुनील आपल्याला पाहायला मिळतील. थोडा जास्त अवधी घेतला जातोय, 7 मिनिटं कंप्लीट झालेत. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 1 धाव कंप्लीट होते. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 13 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली आणि त्या षटकामध्ये एकंदरीत 1 धाव संतोष यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. संतोष यांच्या माध्यमातून पहिल्या मॅच मध्ये देखील 4 धावांचे षटक आणि ही मॅच आपण पाहिली तर यामध्ये देखील 1 धावेचे षटक पाहायला मिळतोय. हरीश सर काय चालू आहे इथे? 1 धाव कंप्लीट होतीये, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. टीमची टोटल सध्याच्या स्थितीला पाहायला मिळेल साऊंड पोचली 15 वरती. 15 रन ऑन द स्कोर कार्ड. दर्पण स्पोर्ट्स टीम बी आपल्याला पाहायला मिळतोय. इन ऍक्शन मध्ये आहे स्ट्रायकर एंड वरती प्रवीण. 5 चेंडू 11 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आणि त्याचे विपक्ष धर्मवीर मुखवणे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. ते फटका चांगला पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू त्यावरती फुलटोल वसूल आणि अशा रीतीने ओव्हर नंबर कंप्लीट होती दुसरी. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल पाहायला मिळेल 21 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 1 धाव, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा पाहायला मिळतील. 2 बूंद जिंदगी के नाम. पोलिओचा डोस नाही तर इथे थम्सअपचा डोस दिला जातोय सगळ्यांना. चला नवीन गोलंदाजाने लवकरात लवकर या. नवीन गोलंदाजाने लवकरात लवकर बॉलिंग मार्क वरती यायचे. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती 21 पाहायला मिळेल. 9 मिनिटांचा अवधी कंप्लीट झालाय. 10वा मिनिट सुरू झालेला आहे. या गोष्टीची नोंद आपण करून घ्या. पोरांनो शाळा भरेल आता. शाळा सुटल्यावरती सगळ्यांनी यायचं. याल ना? जोरात बोला, याल का? हा, परत थंडा मिळेल. पोरांनो एकदा आतमध्ये या, सगळ्यांनी या ना. 1 मिनिट आपण कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना कैद करू.
सगळ्यांनी आतमध्ये, काय नाही होत. आता एवढा लेट झालाय तर होऊ दे अजून लेट, हरकत नाही. चला नवीन गोलंदाजाने लवकरात लवकर यायचं. 9 मिनिटांचा अवधी लागलाय 2 षटकांसाठी. आता जा परत, आता जा. कॅमेरामध्ये आपण कैद करतोय पोरं आपल्याला पाहायला मिळतील, चिमुकली पोरं. आता तुमची शाळा सुरू होईल, आता सगळ्यांनी शाळेत जा. मात्र शाळा संपल्यावरती यायचं सगळ्यांनी. फायनल मॅच आजच्या दिवसातली ज्यावेळेस होईल 12वी 13वी त्यावेळेस सगळे पाहायला मिळतील. इथे मिसटाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल, फिल्डर यायचा प्रयत्न, मात्र इथे कॅच ड्रॉप होतीये. 1 धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा बघता क्षणी कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 23 वरती जाऊन पोहोचली. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये तिसरी सुरू आहे. रोहितच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. आतापर्यंत एका चेंडूमध्ये 2 धावेचं खर्च करत असताना पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला 6 चेंडूंमध्ये 17 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन प्रवीणचं, तुषारचं. 8 चेंडूंमध्ये 5 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतो. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र चेंडू गोशंकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो. 1 धाव झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने 24 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर तिसरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एकंदरीत 11 मिनिटं अशी मात्र आता कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. मात्र तिसरं षटक सुरू आहे. पोरांनो आता शाळेत जा, आता थांबू नका, आता शाळा चालू होईल. लिमिटेड टाइम ऑफर होती. संध्याकाळी यायचं, संध्याकाळी या सगळ्यांनी. इथे वाईट बॉल, ज्यांना थंडा नसेल मिळाला दिल से बुरा लगा. 5:30 नंतर या सगळ्यांनी. याच दरम्यान विघ्नेश यांची उपस्थिती पाहायला मिळते. मल्टीटास्क थोडस स्पीडअप करायचंय. 26 इथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते फलंदाज बाद होतील. इनफिल्ड मध्ये तुम्ही 2 धावा घ्यायचा प्रयत्न कराल तर डोक्यावरती कफन बांधून याल, आणि अशा परिस्थितीमध्ये फिल्डिंग चांगली झाली तर मात्र तुम्हाला तंबूच्या आश्रयाला जायला लागेल. एक प्रोफेशनल संघ जो असतो ना, मी म्हणेल सर्वांनी पाहिलं असेल अंडर 25 धमाका बिग बॅश, अगदी त्या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं. पोरांनो शाळेत जा आता 5:30 ला. हा बसा सगळ्यांनी बसा. क्या बात आहे. नाही पोरांना पण तितकी मजा येते. मला देखील वाटायचं मी शाळेमध्ये होतो, मात्र यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती होतीये. आतापर्यंत जर विचार केला तर चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. एकंदरीत 12 मिनिटांचा टाइम कंप्लीट झालेला आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली ओव्हर रेट. 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर. अंपायर नामदेव सरांच्या माध्यमातून हा गोलंदाज तुषारला कॉल केला जातोय. यावेळेस देखील मिसटॅम्प स्ट्रोक होता, मात्र अंगाला जपा मित्रांनो आणि त्यानंतर फिल्डिंग करा, कारण म्हटलं जातं सर सलामत तो पगडी 50. अंगाला जपा. आणि एका गोष्टीची नोंद करून घ्यायची, कळकळीची विनंती सगळ्या प्लेयर्सला, मैदानाच्या आतमध्ये खेळायला यायच्या आधी कमीत कमी अर्धा लिटर पाणी पिया आणि थोडस काय ना काहीतरी खा मित्रांनो. रिक्वेस्ट असेल, कळकळीची विनंती आहे माझ्या माध्यमातून, कारण सर आता डिहायड्रेट देखील होत असतात, मग क्रॅम्प देखील येतो. यावेळेस फटका अप्रतिम पाहायला मिळतोय, मात्र फिल्डिंग चांगली होतीये. कॅच कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. आणि भरत सर आम्हाला पाहायला मिळत आहेत ॲज अ 12th मॅन. आय थिंक पुढील मॅच मध्ये ते देखील पाहायला मिळतील. मात्र भरत सरांचा विचार केला तर आणि येस इथे आपण पाहतोय 13 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट झालेत. अशाच प्रकारे सहकार्य तुमच्या माध्यमातून अपेक्षित असेल. यानंतर होणारी मॅच श्री गणेश बिरवाडी आणि त्यांच्या समवेत कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाई दोन्ही टीमच्या कॅप्टननी उपस्थिती दाखवायची आहे. रिक्वेस्ट असेल आपण मिड इनिंग्स मध्ये नाणेफेक करणार आहोत. श्री गणेश क्रिकेट क्लब बिरवाडी टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. अजूनही आपल्याला 5 मॅचेस यानंतर कव्हर करायचेत. येणाऱ्या 3 मिनिटांमध्ये येणं गरजेचं असेल, कारण सर
13 मिनिटांमध्ये 3 षटकं झालेत. आम्ही 16 मिनिटांचा अवधी दिला होता, मात्र 13 मिनिटांमध्ये 3 षटकं पाहायला मिळतात. त्यामुळे कौतुक होणं गरजेचं आहे. चला थोडंसं अजून स्पीडअप करा. राजेश आपल्याला पाहायला मिळतील न्यू बॅटर. 28 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथून अजून 12 ते 13 धावा, 40 पर्यंत धावसंख्या आणि मॅच मध्ये पूर्ण प्रकारे चुरस निर्माण होईल. मात्र त्या धावा येतील की नाही हे मात्र सांगणं महत्वाचं, हे मात्र पाहणं महत्वाचं असेल. गोलंदाज या स्ट्रायकर एंड वरती प्रवीण. 9 चेंडूंमध्ये 19 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. अप्रतिम असा स्ट्रोक. या क्रीडा स्पर्धेमधील स्टेट डाऊन दी ग्राउंड सर्वात मोठा हा फटका आपण पाहू शकतो. चेंडू सीमा पार. लाहे प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. आणि ISPL मध्ये जर हा स्ट्रोक मारला असता तर 9वा भेटला असता. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत आणि ते कॅच ड्रॉप होती. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. कॅचेस विन द मॅचेस जो मात्र समीकरण इथे उद्ध्वस्त होतोय. 2 धावा कंप्लीट. 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 4 चेंडूंचा काही शिल्लक. मी म्हटलं होतं सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 1 धाव आली होती. संतोष सरांनी अप्रतिम गोलंदाजी केली. पहिल्या मॅच मध्ये 4 धावांचं षटक, दुसऱ्या मॅच मध्ये 1 धावेचं षटक. पुराणा पक्का चावल आणि मी म्हणेल एका तरुणाला लाजवेल अशी गोलंदाजी होती. एक्सपिरियन्स इज गुड टीचर असं आम्ही उगाच नाही म्हणत. ओल्ड इज गोल्ड. यावेळेस वाईट बॉल पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे ऍक्शन आहे ना गोलंदाजाची, मी म्हणेल फलंदाज आधीच प्रेडिक्ट करतात की हा चेंडू लेग कट होणार आहे. कारण ऍक्शनच अशी आहे की लेग कटर आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे चेंडू पडल्यावरती अंदाज बांधायचा टप्पा किती खाईल आणि टप्पा खाल्ल्यावरती किती टर्न होईल. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. वेगाला दिलंय कल्पकतेने उत्तर आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर मधून एक्स्ट्राऑर्डिनरी शॉट. चेंडू सीमा पार. फ्लॅटेड स्ट्रोक. सिक्सर. सर वेगाला कल्पकतेने उत्तर दिलंय. फक्त आणि फक्त दिशा दाखवली आहे आणि त्यानंतर गोलंदाजाची दशा खराब करत असताना येतोय हा षटकार. 43 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 चेंडूंमध्ये 15 धावा आकाशने खर्च केल्यात. मी म्हटलं होतं टॉस जिंकला टेंबे संघाने आणि त्यानंतर त्यांच्या माध्यमातून आज चुकीचा डिसिजन आतापर्यंत पाहायला मिळतो. कारण आतापर्यंत 6 मॅचेस मध्ये डिफेंड करणारा संघ जिंकताना पाहायला मिळालाय. मग अशा परिस्थितीमध्ये टॉस जिंकून तुम्ही गोलंदाजी का स्वीकारली हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. वाईट बॉल येतोय. 44 धावा धावफलकावरती. आमच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं सर तर पैसे कुठे येऊ दे, जीपे ने येऊ दे, गुगल पे ने कॅश नाही येऊ दे, येणं गरजेचं आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला धावा कशी येऊ दे येणं गरजेचं आहे. येस 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अजूनही 2 चेंडू सगळे शिल्लक पाहायला मिळतोय. मात्र रिक्वेस्ट असेल कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाई टीम कॅप्टन. येस दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. त्यामुळे आपण टॉस मिड इनिंग्स मध्ये करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये मिड इनिंग्स मध्ये आपण टॉस करणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होती. 45 रन. इथे प्रत्येक चेंडू तुम्ही मोठा मारायला बघायला फटका तर मात्र काय होऊ शकत नाही. डॉट बॉलची समाप्ती होती. एका चेंडूचं काही अजूनही शिल्लक. या चेंडूवरती चौकाराला 50 धावांची गरज लागेल. षटकाराला 50+ धावसंख्या होईल. मात्र इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती. अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होतोय. चौथं पहिल्या इनिंगचा वाजवी समाप्त. 45 धावा धावफलकावरती. 46 धावांचा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. श्री गणेश क्रिकेट क्लब बिरवाडी. चला कॅप्टननी यायचे. उंबरमाई टीम आपल्या कॅप्टनने देखील यायचे. भाऊ दादा
टॉस आपण करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. शुभम बेरे, चला लवकर या. आपण चॅटिंग सोडायची आहे. चॅटिंग, सेल्फी, व्हिडिओ कॉल सगळं सोडून लवकर या. बघा मी काय म्हणत नाही, इथे भरत सर असे म्हणायला सांगतायत मला, बाकी माझं काहीच नाहीये असं बोलणं. शुभम लवकर ये ना बाबा. उंबरमाळी टीमचे कॅप्टन मगास पासून येऊन थांबलेत. चला लवकरात लवकर सलामीची जोडी पाठवायची आणि फिल्डिंग लावून घ्यायची. भाऊ दादा आपण खेळाडू कक्षामध्ये जा आणि लवकर ओपनिंग पेअर पाठवायला सांगा, कारण यालाच वेळ लागतोय. बाकी मॅच लवकर आपल्याला पाहायला मिळतात. फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्यायची आहे. मुखवणे टीम आणि टेंबा टीम आपली सलामीची जोडी पाठवायची. चला शुभम, टॉस आपण करतोय. महेश शेठ खंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला टॉस करत असताना पाहायला मिळतोय. आता टॉस जिंकल्यावरती काय डिसिजन होईल हे मात्र पाहणं महत्वाचं असेल. टॉस जिंकलेला पाहायला मिळतोय उंबरमाळी टीमने आणि 2 मिनिटं पहिली ओव्हर व्हायच्या आधी तुम्ही तुमचा डिसिजन सांगा, पहिला षटक कंप्लीट होण्याआधी. आता टेंबा टीम ओपनिंग पेअर पाठवायची. टेंबा टीम आपली ओपनिंग पेअर लवकरात लवकर पाठवा. ओपनिंग पेअर सलामीची आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. रोहित आणि मनोज आपल्याला पाहायला मिळेल ओपनिंग पेअर. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. मुखवणे टीम आपण आपली फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या. सकाळच्या सत्रामध्ये संदीपजी सदगीर सरांचं देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. उद्योजक समाजसेवक खर्डी गावाचे आपल्याला पाहायला मिळतील. संदीप दादांची उपस्थिती त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. चला लवकरात लवकर बॉलिंग सुरू करायची. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात रोहित, नॉन स्ट्रायकर एंड वरती मनोज, बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतोय राजेश आपल्याला पाहायला मिळेल. पहिले षटक जो मात्र प्रगतीपथावरती गोलंदाज तयार होतोय राजेश. टायमर जो मात्र इथे सेट केला जाईल. पहिला चेंडू पडला आणि त्यानंतर मात्र टायमर सेट केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यावरती पहिल्या चेंडूवरती इथे विकेट प्राप्त होती. मनोजला परतायला लागते माघारी. लागत असताना पहिला झटका टेंबा या संघाला, दर्पण स्पोर्ट्स टेंबा संघाला पहिला झटका लागतोय. मनोज बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. टॉस जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय उंबरमाळी संघाने आणि बॅटिंग चूज केली. बघा टायमर लावलेला, या गोष्टीची नोंद प्रत्येकाने करून घ्यायची. मात्र विकेट पडल्यावरती थोडासा टायमर आपल्याला थांबवावा लागतो, हे देखील तितकंच खरं आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट पडली, 10 सेकंद त्यासाठी लागले. मात्र नवीन फलंदाज यायला 1 मिनिट लागतो. अशा परिस्थितीमध्ये काय करणार, फलंदाजाला देखील थोडंसं स्पीडअप करणं सांगणं गरजेचं असेल. इथे चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, फिल्डर येतोय, कॅच कंप्लीट. बॅक टू बॅक लागतोय दुसरा झटका. हव्याच्या झोक्याने पत्त्या सगळं डासाव अगदी त्याप्रमाणे इथे बॅटिंग लाईनअप डासवताना पाहायला मिळतीये. 1 मोर विकेट डाऊन, बॅट्समन हॅज टू डिपार्ट. दुसरा झटका 0 या आकड्यावरती.
बॅक टू बॅक 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज संतोष येत आहेत. असं काहीसं आपल्याला पाहायला मिळालं होतं पहिल्या मॅच मध्ये, ज्यावेळेस बॉलिंग मार्क वरती आविष्कार होता. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 विकेट आविष्कारने घेतल्या, मात्र हॅट्रिक करत असताना सांघिक हॅट्रिक तेव्हा कंप्लीट झाली. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त झाली होती. उत्कर्ष भाऊ कुठे चाललास? आजकालच्या पोरांचा विचार केला तर कॉल आला की लगेच नॉट रिचेबल जातात, लगेच एकांतात जातात. उत्कर्ष लवकर ये, मॅच पुढील आहे. यावेळेस देखील अलॉंग द बीच शेड्यूलर स्टिअर करायचा प्रयत्न, मात्र इथे पंचांकडे लाऊड अपील केली जात होती. अगदी पहिल्या मॅच सारखं सुबेहू सीन इथे होत होता, कारण पहिल्या मॅच मध्ये देखील दुसऱ्या इनिंग मध्ये 2 चेंडू 2 विकेट पडले होते. तिसऱ्या चेंडूवरती रनआउट झालं होतं. इथे देखील चान्स होता. यावेळेस फुल टॉस चेंडू पाहायला मिळतोय. मिस्टॅम स्ट्रोक फिल्डिंग चांगली होतीये, मात्र चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 1 या धावसंख्येवरती. संतोष आपल्याला पाहायला मिळते. ज्या संतोष यांनी पहिल्या ओव्हर मध्ये एका धावेचं षटक फेकलं होतं, असे संतोष आपल्याला पाहायला मिळतील. पुराणा पका चावल म्हणून ज्यांची ओळख आहे. ओल्ड इज गोल्ड, एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर, आणि सातत्याने अनेक वर्ष ओपनिंग गोलंदाज म्हणून हरिओम क्रिकेट संघ शहापूर या संघामध्ये ज्यांची वर्णी होती. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट होता, मात्र इथे एकच धाव पाहायला मिळेल. कुछ नाही से कुछ तो सही असं म्हणत असताना 2 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संतोष स्ट्रायकर एंड वरती 2 चेंडूंमध्ये 1 धावेचं कॉन्ट्रीब्युशन. या मॅचच्या आधी अगदी मुखवणे टीम मधील 4 ते 5 जण शी चर्चा करत होतो. ते म्हणत होते की टॉस आम्ही जिंकला, आणि टॉस समोरच्या संघाने जिंकला आणि फिल्डिंग चूज केली. मात्र आम्ही खुश असू, कारण आतापर्यंत 5 मॅचेस मध्ये किंबहुना 6 मॅचेस मध्ये जो संघ चेस करतोय तो संघ नेहमी बॅकफुट वरती पाहायला मिळतो, आणि तेच इथे देखील पाहतो. या 7व्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत 2 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळेल. चेंडू चाललाय लॉंग ऑफ मध्ये. 1 धाव झाली कंप्लीट. सिंगल धाव इथे कंप्लीट. षटक क्रमांक पहिलं समाप्त होतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतील. समीकरण येणारे 18 चेंडू, आणि विजयासाठी अजूनही 43 धावांची गरज असेल. विजयासाठी अजूनही 43 धावांची गरज. बघा 5 मिनिटांचा अवधी कंप्लीट झालेला आहे. मुखवणे टीम 5 मिनिटांचा अवधी कंप्लीट. 6वा मिनिट सुरू झालेला पाहायला मिळतोय. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. बॉलिंग मार्क वरती इंडिव्हिज्युअल पहिल्या टीम साठी दुसऱ्या षटकामध्ये प्रवीण आपल्याला पाहायला मिळतील, तर स्ट्राइक एंड वरती संतोष 3 चेंडूंमध्ये 2 धावेचं कॉन्ट्रीब्युशन. रोहित नॉन स्ट्रायकर एंड वरती 1 चेंडूमध्ये 1 धावेचं कॉन्ट्रीब्युशन. यानंतर होणारी मॅच एका बाजूला कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी, तर दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल श्री गणेश बीरवाडी. उंबरमाळी संघाने 2 मॅचेस जिंकल्यात. दुसऱ्या बाजूला बीरवाडी संघाने देखील 2 मॅचेस जिंकलेला पाहायला मिळतील. मात्र एका संघाला इथून हार पत्करावीच लागेल. 2 संघ असे मात्र ऍक्शन मध्ये पुढील मॅच मध्ये पाहायला मिळतील, जे एकही मॅच आतापर्यंत हारले नाहीयेत. गोलंदाज तयार होतोय संतोष स्ट्रायकर एंड वरती. 6 मिनिटं कंप्लीट. 7वा मिनिट सुरू झालेला आहे. या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. यावेळेस मिस्टॅप स्ट्रोक पाहायला मिळेल, मात्र टप्पा पडल्यावरती अतिरिक्त बाउन्स आणि चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. असेला चौकार. धावसंख्या धावफलकावरती चौकाराच्या मदतीने पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. प्रवीणचे षटक. पहिला चेंडू आपण पाहू शकतो अँगलने आत आला, आणि अगदी एस्टन समोर असताना फटका चांगला पाहायला मिळाला. स्ट्रायकर एंड वरती संतोष आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीत पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. टीमची टोटल 7 वरती. इथे फुल टॉस चेंडू. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत, मात्र त्यांच्या आवाक्याच्या दूर. बार बार लगातार बॉल सीमा पार. रन मिलेंगे 4. लाहे प्रीमियर लीग ब्रांडेड चौकार.
बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतील. टीमची टोटल 11 वरती जाऊन पोहोचली आहे. टीम हँडल घेऊ नका, रिक्वेस्ट टीम हँडल घ्यायचं नाहीये. अजून आपल्याला या मॅच नंतर 6 मॅचेस कव्हर करायचे, सो रिक्वेस्ट टीम हँडल घ्यायचं नाहीये. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. बॅक टू बॅक 2 चौकार इथे लागलेले पाहायला मिळतात. संतोष याच्या बॅट मधून 5 चेंडूंमध्ये 10 धावांचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतं. दुसऱ्या बाजूला एका चेंडूमध्ये 1 धावेचं कॉन्ट्रीब्युशन रोहितच्या माध्यमातून. एकही एक्स्ट्राची धाव आतापर्यंत पाहायला मिळत नाहीये, त्यामुळे मी म्हणेल चांगली अशी गोलंदाजी होतीये. एक्स्ट्रा धावा येत नाहीयेत, त्यासोबतच चांगली गोलंदाजी देखील आपण पाहतोय. यावेळेस देखील कट करायचा प्रयत्न. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. चौकार हॅट्रिक. बॅक टू बॅक 3. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचले 15 वरती. 46 धावेचं टार्गेट आणि त्यापैकी 15 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आणि या षटकाच्या 3 चेंडूंवरती 12 धावा. बॅक टू बॅक 3 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर असं आपण सातत्याने म्हणतो. पुराणा पका चावल असं म्हणावं लागेल, कारण आयुष्याच्या पटलावरती मी म्हणेल 40+ एज आणि तरी देखील इतकी चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते की नवख्या खेळाडूंना इथे लाजशी वाटेल. गोलंदाज यार प्रवीण, स्ट्रायकर एंड वरती संतोष. फुलटॉस चेंडू मात्र मिसटाइम स्ट्रोक यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. 2 धावा इथे देखील लँड होतील. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये पहिल्या इनिंग मध्ये देखील याच प्रकारे काही धावसंख्या होती. पहिल्या षटकामध्ये 1 धाव, दुसऱ्या षटकामध्ये आय थिंक 20 धावा पाहायला मिळाल्या. 21 धावा टोटल होत्या. त्यानंतर 15 धावा तिसऱ्या षटकामध्ये आणि त्यानंतर चौथ्या षटकामध्ये एकंदरीत 9 धावा पाहायला मिळाल्या. त्यामुळे 45 धावा एकंदरीत झाल्या 4 षटकांमध्ये आणि 46 धावेचं टार्गेट होतं. त्यानंतर जर पाहायला गेलं तर इथे पहिल्या षटकामध्ये 3 धावा, दुसऱ्या षटकाच्या 4 चेंडूंवरती 14 धावा पाहायला मिळतात. चला थोडंसं स्पीडअप अनिवार्य असेल, गरजेचं असेल. 9 मिनिटं कंप्लीट आतापर्यंत झालेली आहे. त्यावेळेस खोलवा टप्पाचा चेंडू. चेंडू चाललाय डीप मध्ये. 1 धाव झाली. कंप्लीट सिंगल वरती समाधान मानावं लागते. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओव्हर नंबर दुसरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या 3 चेंडूंवरती 3 चौकार, चौथ्या चेंडूवरती डबल आणि 5व्या चेंडूवरती 1 सिंगल पाहायला मिळते. संतोष याच्या बॅटमधून 8 चेंडूंमध्ये 17 धावेचं कॉन्ट्रीब्युशन. रोहित एका चेंडूमध्ये 1 धावेचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतोय. मात्र मॅच मध्ये मी म्हणेल चुरस अजूनही आहे. फुलटॉस चेंडू. फटका चांगला पाहायला मिळेल. डाऊन दी बॉल फिल्डर येतात. कॅच कंप्लीट होतीये. लागत असताना तिसरा झटका 18 आकडावरती आणि याच परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल 2 षटकांची समाप्ती. 18 धावा धावफलकावरती. समीकरण येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 28 धावेची गरज. 12 चेंडू आणि 28 धावेची गरज पाहायला मिळतीये. दहा मिनिटांचा अवधी. सो मात्र 2 षटकांसाठी लागलेल्या या गोष्टीची नोंद करून घ्यायची. 5 मिनिटं आणि त्यामध्ये तुम्हाला 1 षटक टाकावं लागेल. या गोष्टीची देखील नोंद करून घ्यायची. येस, टायमर थांबवलेला आहे मित्रा. वाटलं स्टेल्थमॅनला विचारू शकतो, तेवढा आम्ही तुम्हाला टाइम देऊ शकतो. टेन्शन नका घेऊ. उत्कर्ष म्हणून म्हणतो मी, थोडस मोबाईल मधून बाहेर निघ, त्यावेळेस काय चालू आहे ते कळेल. हरकत नाही, आपण सामन्याला पुन्हा एकदा मॅचला सुरुवात करतोय. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 18 वरती. येणारे 12 चेंडू, 28 धावेची गरज. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. अशोक पाहायला मिळतील.
यावेळेस देखील चांगला फटका अक्रॉस द लाईन स्ट्रोक सजवलाय. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव झाली कंप्लीट. 11 चेंडू आणि 27 धावेची गरज. 27 धावेची गरज आणि 11 चेंडू शिल्लक. आणि त्यासोबत अजून एक रिक्वेस्ट प्रत्येक खेळाडूला करेल, उद्यापासून जे संघ येतील सर्वांनी कॅप घालून यायची, कारण ऊन जो मात्र खूप जास्त पडायला लागलाय मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये येत असताना फुल प्रोटेक्शन मध्ये येत जा. इथे वाईट बॉल पाहायला मिळेल. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये 20 धावा धाव फलकावरती. अजूनही 26 धावांची गरज. 11 चेंडू आणि 26 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. बरोबर जर विचार केला तर आतापर्यंत 10.5 मिनिटांचा अवधी कंप्लीट झालेला आहे आणि 10.5 मिनिटांमध्ये 2 षटक आणि त्यानंतर तिसरे षटक सुरू होत असताना पाहायला मिळतो. यावेळेस अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. अप्रतिम डिलिव्हरी होती. योमेश आवेल डेफिनेटली फलंदाजाने एष्ट्या दाखवल्या, त्याच एष्ट्या गोलंदाजाने वाकवल्या. विकेटचं पतन. चौथा झटका 20 वरती. एक हाती किल्ला इथे लढलं जातोय संतोष यांच्या माध्यमातून, कारण 46 धावेचं टार्गेट. पहिल्या इनिंग मध्ये 45 धावा बनल्या आणि फक्त एकच धाव पहिल्या षटकामध्ये संतोष यांच्या माध्यमातून झाली. तरी देखील 44 धावा 3 षटकांमध्ये. आणि दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहतोय संतोष यांच्या माध्यमातून 20 पैकी 18 धावा 9 चेंडूंमध्ये बनवण्यात आल्यात. मग अशा परिस्थितीमध्ये जर पाहायला गेलं तर संतोष सर देखील म्हणत असेल की मी एकटा किती खेळणार, माझ्यासोबत साथ देखील तितकंच देणं गरजेचं आहे. कारण म्हटलं जातं कड़ी से कड़ी मिल जाए तो जंजीर बनती है, और मेहनत से मेहनत, खिलाड़ी से खिलाड़ी मिल जाए तो एक चॅम्पियन टीम बनती है. यावेळेस अलॉंग द वी चेंडूला स्टिअर करायचा प्रयत्न मात्र तोपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 21 वरती पाहायला मिळते. 21 रन ऑन द स्कोर कार्ड. न्यू बॅटर जयवंत आपल्याला पाहायला मिळेल. 6व्या क्रमांकावरती येतो. 9 चेंडू विजयासाठी 25 धावेची गरज. पुढील मॅच मध्ये दोन्ही संघ यांनी आपल्या आपल्या 2-2 मॅचेस जिंकल्यात. मात्र एक संघ पुढील मॅच मध्ये पहिल्यांदा या क्रीडा स्पर्धेमध्ये हार मानेल. मात्र कुठला तो संघ असेल येणाऱ्या 4 षटकांच्या पूर्वार्धामध्ये आणि 4 षटकांच्या उत्तरार्धामध्ये आपल्याला कळून जाईल. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 22 वरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बरोबर विचार केला तर 13.5 मिनिटांचा अवधी कंप्लीट झालेला आहे. मात्र चांगली बॉलिंग रेट अजूनही पाहू शकतो आपण. इथे सध्याच्या स्थितीला मिसफिल्ड होतीये. मात्र सिंगल वरती समाधान मानावं लागेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती. या मॅच मध्ये देखील जर चेजिंग करणारा संघ हारला आणि डिफेंडिंग करणारा संघ जर जिंकला तर पुढच्या मॅच मध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये मानसिक दडपण वाढेल. मात्र म्हटलं जातं ना, ऑस्ट्रेलिया संघ असा होता जो वर्ल्ड कप मध्ये कधीच मॅच हारला नव्हता. स्टार्टिंगला काही 24 ते 20 वर्ष. मात्र त्यानंतर इंडिया टीमने तो कारनामा केला होता. आणि जर पाहायला गेला तर क्रिकेटच्या मैदानावरती होतेच नव्हतं, नव्हतेच होतं व्हायला वेळ लागत नाही. कधी बाजी इधर तो कधी बाजी उधर. जो चांगला खेळ करेल नक्कीच तो संघ मॅच जिंकेल. अरे होता रेता इतना स्किड झाले, हरकत नाहीये. अखिल शेख यांच्या माध्यमातून षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज फलंदाजासाठी असेल. संतोष यांच्यासाठी ही सुवर्ण संधी पाहायला मिळते. 200 रुपयाचं कॅश प्राइज अखिलभाई शेख यांच्या माध्यमातून, उद्योजक समाजसेवक सन्माननीय अखिलभाई शेख यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. 7 चेंडू विजयासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज.
हरकत नाही. हवा का झोका अर्थात A1 पवन. बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अखिलभाई शेख यांच्या माध्यमातून संतोष यांच्यासाठी यावेळेस फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर आले होते. अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळतीये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन. हाईट देऊन मजा नाही असं भावेश म्हणतोय. नक्कीच भावेशचा उल्लेख करेल. सकाळी प्रॅक्टिस करत असताना 5 पैकी 3 चेंडू सीमारेषा पार धाडले त्यांनी. एक मिड विकेटला, एक लॉंग ऑनला आणि एक काव कॉर्नर मध्ये. फ्युचर ब्राईट आहे. मात्र संघामध्ये कधी जागा होईल हे पाहणं महत्वाचं असेल. भाऊदादा थोडस लक्ष द्या भावेश वरती. चांगला खेळाडू आहे. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. पुलचा देखना स्ट्रोक, नजाकत बरा स्ट्रोक आणि अखिलभाई शेख यांच्या माध्यमातून या षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि पुढच्या चेंडूवरती जर षटकार लागला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चेंडू द्यायचे. मागच्या चेंडूवरती षटकार आला असताना अखिलभाई शेख खूप खुश झाले असते. कारण जे खेळाडू चांगली कामगिरी करतात अखिलभाई शेख यांच्या माध्यमातून त्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम नेहमी केलं जातं. ही पैशांची ताप नाहीये तर ही बक्षिसाची ताप, प्रोत्साहित करणारी ताप आहे. एकंदरीत 4 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज आहे. पुराना पक्का चावल. वाघ जंगलामध्ये असो किंबहुना जंगलाच्या बाहेर असो, वाघाची दहशत ही नेहमी वाघाची दहशत असते. आणि त्याप्रमाणे जर पाहायला गेला संतोष यांच्या माध्यमातून 13 चेंडूंमध्ये 27 धावेचं कॉन्ट्रीब्युशन. षटक टाकलं त्यावेळेस 1 धावेचं षटक फेकलं. मग अशा वेळेस अजून संतोष काय करतील? त्यांच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी होती. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती. येणारे 3 चेंडू आणि 14 धावेंची गरज. 14 धावेंची गरज आणि 3 चेंडू शिल्लक असतील. सर क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. 3 चेंडू 14 धावा देखील होऊ शकतात. 3 चेंडूंमध्ये मी 17 धावा देखील बनताना पाहिल्यात. जास्त लांब नाही, आत्ताच हप्ताभर पण नाही झालं 3 चेंडूंमध्ये 17 धावा मी बनताना पाहिलेल्या आहेत. 3 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज आहे. उदाहरण देत होतो. 3 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज आहे. मात्र 3 चेंडूंमध्ये 17 धावा देखील बनताना पाहिल्यात. ते उदाहरण देत होतो. हरकत नाही. यावेळेस वाईट बॉल येतोय. 3 चेंडू 13. जगदीश दादांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 5000 रुपयाचं कॅश प्राइज पाहायला मिळेल. आणि अतुलजी भारंबे यांच्या माध्यमातून मॅच विन झालं. बॅटिंग करणारा संघ तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. क्या बात आहे. इथे लांबच लांब, दूरच दूर चेंडू चाललाय. मात्र एफर्ट चांगलं होतं. 1 धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतात. एफर्ट तर चांगलं पाहायला मिळते. मात्र पहिले गोलंदाजी आणि आता फलंदाजी करत असताना थोडीशी दमछाक होती. लांब इतक्या वरती उंच इतक्या उंच चेंडू जात आहेत. मात्र फ्लॅट गेले असते ना तर दोन्ही षटकार जाऊ शकले असते. थोडस स्पीडअप करायचे रिक्वेस्ट असेल. थोडस स्पीडअप अनिवार्य असेल. जे 2 इतक्या उंच चेंडू गेले ते जर फ्लॅटेड गेले असते ना तर एवढ्याला सामना फिनिश झाला असता. मात्र सामना फिनिश होत नाहीये. 2 चेंडू 11 धावेची गरज. 2 चेंडूंमध्ये 11 धावा बनताना पाहिल्या. दसई विपक्ष आवाज पाहिली अशी मॅच सुरू होती आणि त्यावेळेस बॅक टू बॅक 2 षटकार नामदेव 11 दसई संघाने शेंद्रून प्रीमियर लीग दिवस क्रमांक 1 आणि पहिल्या मॅच मध्ये ठोकले होते. मात्र इथे थोडस स्पीडअप होणं अनिवार्य असेल. 2 चेंडू विजयासाठी 11 धावेंची गरज. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. येणारा 1 चेंडू आणि 11 धावेंची गरज. एका चेंडू मध्ये 11 धावा होतील का? लीगल डिलिव्हरी आली तर नाही होणार. मात्र एका चेंडू मध्ये 11 धावा बनताना पाहिल्यात. आमदार चषक मी कव्हर करत होतो. हिंदू हृदय सम्राट चषक देखील मी कव्हर केला. त्यावेळेस पोसरी विपक्ष
जर पाहायला गेलं तर जयेश पाटीलची टीम होती आणि त्यावेळेस एका चेंडूमध्ये 11 धावा बनल्या होत्या. मात्र इथे तसं होईल का? फटका अप्रतिम, चेंडू सीमा पार, षटकार. 4 धावेंनी हा सामना जिंकलेला पाहायला मिळतोय. मुखवणे टीमनी वेल प्लेड. मुखवणे टीम हार्ड लक टफ लक. टीम मात्र संतोष यांची कामगिरी आवडली असेल टाळायला हरकत नाहीये मित्रांनो. मोर दॅन 45 इयर एज आहे, मात्र चांगली कामगिरी पाहायला मिळाली. सामनावीरच्या दिशेला आपण वळणार आहोत. तेरा चेंडू 34 धावांचं कॉन्ट्रीब्युशन ज्या प्रवीण यांचं पाहायला मिळालं ते प्रवीण असतील सामन्याचे सामनावीर. खरं तर मी म्हणेल संपूर्णप्रमाणे या मॅच मध्ये संतोष सरांनी स्वतःच्या नावाभोवती वलय निर्माण केली. 17 चेंडूंमध्ये 35 धावा आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर गोलंदाजी करत असताना फक्त एका धावेचं षटक होतं, तरी देखील संघ हारतोय. मी म्हणेल अजून संतोष दादा करतील तर करतील काय? चला आता ओपनिंग पेअर उंबरमाई टीम लवकरात लवकर पाठवायची. उंबरमाई टीम आपली ओपनिंग पेअर लवकरात लवकर पाठवायची. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळतोय. प्रवीण आपल्याला पाहायला मिळतील मॅन ऑफ द मॅच असतील. उंबरमाई टीम ओपनिंग पेअर लवकरात लवकर पाठवा. शेवटचा ऑफिशियल पुकार आहे. उंबरमाई टीम लवकरात लवकर आपली ओपनिंग पेअर पाठवा.